विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या सेमिस्टर एंड थेअरी एक्झाम आता येणार आहेत. 9 तारखेपासून टाइम टेबल वगैरे आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता प्रॅक्टिकलच्या देखील सेमिस्टर एंडच्या परीक्षा आपल्या तुमच्या सुरू आहेत किंवा सुरू होणार आहेत 21 तारखेपासून. आणि सेमिस्टर एंड थेअरी एक्झाम ज्या आहे तुमच्या त्या 7 तारखेपासून तुमच्या 7व्या महिन्यामध्ये 9 तारखेपासून त्या सुरू होणार आहे. तर 9 जुलैपासून होणाऱ्या या सेमिस्टर एंड थेअरी एक्झामच्या संदर्भात काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुमच्याकरता देण्यात आलेले आहेत. तर ह्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत त्या आपल्याला आता लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आता पुढचं जे काही तुमचं वर्तणूक आहे किंवा पुढं तुम्हाला जे काही फॉलो करायचे आहेत सूचनांचं त्या, तर ते आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून ह्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर काय सूचना आहेत एक एक आपण लक्षात घेऊया. पहिली सूचना आहे की द सेमिस्टर एंड थेअरी एक्झामिनेशन फॉर समर 2021 विल बी कंडक्टेड थ्रू ऑनलाईन मोड एक्सक्लुझिव्हली. तर ही जी परीक्षा आहे ही आता आपल्याला माहिती आहे की 2020-21 करता जी होणारी आहे तर ही ऑनलाईन पद्धतीनंच आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं ऑफलाईन पेपर नाही आहेत, ऑनलाईन पद्धतीने ती होणार, ही पहिली सूचना आहे. दुसरी सूचना आहे की ऑल द स्टुडंट आर इन्फॉर्म to remain in touch with respective classrooms for update instructions regarding the examination. तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह तुमच्या क्लासरूम सोबत काय करायचंय, टचमध्ये राहायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या सूचना आता यापुढे मिळत राहणार आहे. म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन पद्धतीनं शिकवल्या जाते त्याच साईटवरती किंवा त्याच पोर्टलवरती तुम्हाला आता टचमध्ये राहायचंय त्या तुमच्या त्या ग्रुपसोबत किंवा तुमच्या कॉलेजसोबत. त्यानंतर तिसरी सूचना आहे की द पॅटर्न ऑफ क्वेश्चन आस्क्ड विल बी मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. तर MCQ पद्धतीनं म्हणजे बहुपर्यायी प्रश्न म्हणतो आपण त्याला, तर या पद्धतीनं प्रश्न विचारले जाणार आहेत जे की आपण मिड टर्ममध्ये बघितले. तशाच प्रकारचे मल्टिपल चॉईसचे प्रश्न आपल्याला असणार आहे. चौथी सूचना आहे की टोटल नंबर ऑफ MCQ, टोटल मार्क्स, टाइम अलॉटेड विल बी मेन्शन बिलो. जर कोर्स असेल तुमचा 1+1 क्रेडिट तर 40 प्रश्न असतील, 40 मार्क्स असतील आणि 40 मिनिटं वेळ असेल. तर हे 1+1च्या जो काही कोर्स आहे तुमचा आणि जे काही क्रेडिट आहे 1+1चं तर ते 40 प्रश्न असणार आहेत, 40 मार्क असणार आहे आणि 40 मिनिटं वेळ असणार आहे. द कोर्स विथ 2+1 क्रेडिट, जर तुमचं 2+1 क्रेडिट असेल तर 80 क्वेश्चन्स असतील, 80 क्वेश्चन्स, 80 मार्क्स आहेत आणि 80 मिनिट वेळ आहे तुम्हाला. म्हणजे 80 मार्क्स, 80 प्रश्न आणि 80 मिनिटं वेळ. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे द कोर्स विथ 3+0 क्रेडिट. जर असं असेल तुमचं तर 120 प्रश्न असतील आणि 120 मार्क्स असतील त्याला आणि 120 मिनिटं वेळ असेल. तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की कशा पद्धतीने आपले मार्क्स असणार, कसे पेपर असणार. द लिंक ऑफ for examination will be provided to student through respective classroom at least 5 minutes before the scheduled time of examination. तर 5 मिनिटं अगोदर तुम्हाला लिंक दिली जाणार आहे ती तुमच्या शेड्यूल टाईमच्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. द लिंक फॉर एक्झामिनेशन विल बी प्रोव्हाइडेड ॲट लिस्ट 5 मिनिट बिफोर टू मेक एंट्रीज ऑफ रजिस्ट्रेशन नंबर, एक्झामिनेशन सीट नंबर, ईमेल अकाउंट ऑफ जीमेल and mobile number in proper format given in the question paper which is most important for declaration of result. तर हे जे 5 मिनिटं तुम्हाला अगोदर दिले जाऊन राहिले त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा, एक्झामिनेशन सीट नंबर, ईमेल वगैरे तुमचं जीमेल जे काय असेल, मोबाईल नंबर असेल, तर हे सगळे माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची. द फर्स्ट 5 मिनिट आर गिव्हन ओनली फॉर रायटिंग द करेक्ट इन्फॉर्मेशन इन द फर्स्ट सेक्शन बाय द स्टुडंट. तर या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या तिथं भरायच्यात. एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलंय त्यांनी. फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन नंबर शुड बी रिटर्न इन द पॅटर्न मेन्शन. आता रजिस्ट्रेशन नंबर कसा आहे, जसं इथं 2019 AGPB असं दिलेलं आहे. त्यानंतर 001/2019 AGPB010/2019 AGPB101. It means the number after stream and college letter must be in the 3 digits number and alphabets should be in capital.
तर या फॉर्मॅटमध्येच आपल्याला तो नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे. इथं लक्ष असू द्या किंवा याच्यावर केअरफुली तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे की पॅटर्न कशा पद्धतीने तुम्हाला तिथं लिहायचं आहे. इथं चूक होऊ द्यायची नाही आपल्याला. त्यानंतर 7वा मुद्दा आहे की ॲडिशनल 5 मिनिट विल बी गिव्हन बाय द एंड ऑफ एक्झामिनेशन फॉर सबमिशन ऑफ रिस्पॉन्स. आणि शेवटचे 5 मिनिटं तुम्हाला तुमचं सबमिट करण्यासाठी ते देण्यात आलेले आहे. दस इन ॲडिशन टू शेड्यूल टाईम एक्स्ट्रा 10 मिनिट्स विल बी गिव्हन फॉर इच पेपर. म्हणजे तसे प्रत्येक पेपरला 10 मिनिट आपल्याला शिल्लकचे मिळून राहिलेले आहे. त्यानंतर आफ्टर सबमिशन ऑफ रिस्पॉन्सेस द स्टुडंट विल बी रिसीव्ह द मेसेज ऑन देअर ईमेल फॉर सक्सेसफुल सबमिशन. तुमच्या ईमेलवरती तुम्हाला मेल येऊन जाईल की तुमचं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे पेपर. द स्टुडंट मस्ट कम्युनिकेट टू देअर रिस्पेक्टिव्ह कॉलेज रिगार्डिंग सक्सेसफुल सबमिशन ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन बाय कॉलेज. फर्दर स्टुडंट शुड नॉट पोस्ट एनी कमेंट इन द क्लासरूम. आणि नंतर तुम्हाला कुठलाही कमेंट वगैरे त्याच्यावरती काही करायच्या नाही आहे. त्यानंतर ऑल द स्टुडंट आर इन्फॉर्म्ड टू यूज द सेम गुगल अकाउंट मोबाईल नंबर थ्रूआउट द होल एक्झामिनेशन विच इज सबमिटेड टू कॉलेज रिसेंटली. तर एकच तुम्हाला तो जीमेल अकाउंट आणि एकच मोबाईल नंबर वापरायचा आहे, चेंज करायचं राहायचे नाही त्याच्यामध्ये. दो स्टुडंट हू फेल टू सबमिट द रिस्पॉन्स विदिन द शेड्यूल टाईम decision regarding semester end examination of such student will be communicated later on as per the directives issued by the concerned authority. एखाद्या विद्यार्थ्याचा जर फेल झाला तो ते रिस्पॉन्स वगैरे देण्यामध्ये किंवा त्याला ते सबमिट करता आलं नाही सेमिस्टर एंडच्या संदर्भात, तर त्याच्या संदर्भातला निर्णय हे नंतर ते घेतील कमिटी वगैरे किंवा त्या ऑथॉरिटीज ज्या असतील तिथल्या त्या निर्णय घेतील. All the students are strictly informed. Please do not share the link to other. If other candidate attempt that link, it means you will not be able to use that link and your absentee may be recorded. तर आपली ही लिंक कोणालाही शेअर करू नका, आपल्याकडेच ती राहू द्या. त्यानंतर द लिंक विल बी प्रोव्हाइडेड बाय एक्झामिनेशन ओनली वन्स फॉर वन पेपर अँड स्टुडंट कॅन सबमिट ओनली वन रिस्पॉन्स फॉर इच कोर्स. तर लिंक जी आहे ती एक्झामिनेशन एकदाच तुम्हाला दिली जाईल फॉर वन पेपर अँड स्टुडंट कॅन सबमिट ओनली वन रिस्पॉन्स फॉर इच कोर्स. त्यानंतर 13 नंबरचा मुद्दा आहे की स्टुडंट आर ॲपील टू यूज ट्राय माय स्पीड ॲप टू नो द इंटरनेट स्ट्रेंथ ॲट युअर रिसाइडिंग प्लेस किंवा होम म्हणू आपण त्याला. तर तुम्ही जिथं राहता तिथलं नेटचं स्पीड वगैरे काय हे तुम्हाला माय स्पीड ॲप वगैरे तुम्ही तिथं ते चेक करू शकता. त्यानंतर स्टुडंट मस्ट अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन ॲज देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे, कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ पेपर स्टुडंट कॅन रोल बॅक टू व्हेरीफाय रेक्टिफाय देअर अँसर्स. तर तुम्ही परत मागं जाऊन ते बघू शकता तुमचं एखादं किंवा उत्तर काय आहे ते, किंवा त्याला रोल बॅक करता येतं आपल्याला. त्यानंतर दो स्टुडंट हू हॅव नॉट जॉईन क्लासरूम आर इन्फॉर्म टू डाउनलोड गुगल क्लासरूम ॲप्लिकेशन फॉर्म. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला तो गुगल क्लासरूम हे फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. अँड ॲक्सेप्ट इन्व्हिटेशन रिसिव्ड इन युअर मेल फॉर जॉईनिंग द क्लास. तर तुम्हाला हे गुगल क्लासरूम जॉईन करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि लास्ट पॉईंट आहे द पॅटर्न ऑफ सेमिस्टर एंड थेअरी एक्झामिनेशन and instructions mentioned above are applicable exclusively only for summer 2021 under the situation of COVID-19. तर या सर्कमस्टन्सेसमुळे ही परीक्षा अशा पद्धतीने होऊन राहिलेली आहे आणि याच सत्राकरता असणार अशा पद्धतीनं पुढं काय ठरवायचं ते नंतर बोर्ड ठरवत राहील. गोविंद सावरखेडे नावाच्या विद्यार्थ्यांना हे पाठवलं होतं. त्याच्या अगोदर आणखी अनेक विद्यार्थ्यांनी मला हे पाठवलं होतं इन्स्ट्रक्शन आहे. तर MCEAR हे पेपर ते काढतील अशी अपेक्षा आहे आपल्याला आणि कॉमन पेपर राहतील सर्व विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असा एक अंदाज आपला आहे. बघूया काय होतं तर. त्यानंतर एक प्रतीक चंदनखेडे आहे, त्यांनी त्यांचा प्रॅक्टिकलचा टाइम टेबल पाठवलेला आहे. 22 तारखेपासून त्यांचे प्रॅक्टिकल सुरू होत आहे आणि 5 तारखेपर्यंत ते संपणार आहे. तर अशा पद्धतीने हे 2 महत्त्वाचे मुद्दे आपले होते, इन्स्ट्रक्शन्स होते त्या तुम्ही लक्षात घ्या, वाचा त्या व्यवस्थित काळजीपूर्वक आणि त्याच्याप्रमाणे परीक्षेसाठी
तयारी करा. आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.